हेलो बच्चों, आज हम हिंदी में लेक्चर कंडक्ट नहीं करेंगे। आज हम मराठी में लेक्चर कंडक्ट करेंगे क्योंकि आज का जो टॉपिक है वो मराठी का पेपर पैटर्न और उसको किस तरह से 80 आउट ऑफ 80 लेंगे, इसके लिए हमें क्या करना चाहिए, ये सब हम यहाँ इस वीडियो में देखेंगे। तो अंत तक बने रहना। अगर आपको मराठी में 80 आउट ऑफ 80 चाहिए, मतलब 80 पैकी 80 गुण तुम्हाला मराठीमध्ये पाहिजे असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करायचा आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण पेपर पॅटर्न मराठीचा किती भाग आहेत, काय आहे, हे सगळं बघणार आहोत आणि तसेच काही टिप्स पण मी तुम्हाला सांगणार आहे, कशावरती भर द्यायचा आहे आणि महत्त्वाचे मुद्दे काय आहेत याच्याविषयी पण आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर बघा बाळांनो, पहिल्यांदा आपण बघणार आहोत पेपर पॅटर्न कसा आहे मराठीचा। 10वीच्या मुलांसाठी जो महाराष्ट्र बोर्डची मुलं आहेत, जी आता एका महिन्यामध्ये एक्झाम देणार आहेत मराठी विषयाचे, ठीक आहे। सगळ्याच विषयाचे पेपर आहेत, पण आपण या व्हिडिओमध्ये मराठी विषयाविषयी बोलतोय। पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सायन्स असेल किंवा तुमचं मॅथमॅटिक्स असेल किंवा हिस्ट्री या विषयामध्ये पण कसं कसं आणि काय काय करायचं हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आता बघा, प्रश्नपत्रिकेचा आढावा पहिला घेऊया। म्हणजेच टोटल किती भाग असतात, तर मराठीमध्ये विभाग 5 असतात। आता त्यातला पहिला विभाग जो आहे तो आहे गद्य। गद्य हा 18 गुणांचा असतो आणि याच्यामध्ये काय करायचं तर उतारा वाचून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात। तर बाळांनो, तुम्ही काय करता, पहिल्यांदा उतारा वाचता आणि मग प्रश्नांकडे बघून मग उत्तर शोधायला सुरुवात करता। तसं न करता तुम्हाला जे दिलेले प्रश्न आहेत ते पहिले तुम्ही वाचा आणि मग उतारा वाचा। म्हणजे तुम्हाला काय होईल, व्यवस्थित प्रश्नांची उत्तरे लगेच मिळतील आणि कमी वेळात मिळतील। पुढचा दुसरा भाग आहे पद्य, तोही 16 गुणांचा आहे। आता इथे काय आहे, कवितेचा अर्थ, परत रसग्रहण, कवितेचा अर्थ काय आहे, रसग्रहण आणि काव्य सौंदर्य याच्यावरती भर दिलेला आहे। नंतर विभाग 3 बघा बाळांनो, विभाग जो 3 आहे तुमचा तो स्थूल्य वाचन, म्हणजे जे पाठ दिलेले आहेत तुम्हाला मराठीच्या पुस्तकामध्ये त्यातील मोठे प्रश्न पाठ करायचे आणि इथं तुम्हाला लिहायचे, ते 6 गुणांचा हा विभाग आहे, विभाग नंबर 3। आता विभाग 4 बघा, म्हणजेच इथे तुम्हाला व्याकरण किंवा म्हणजे भाषा अभ्यास बघायचा आहे। याला पूर्ण 16 गुणांचा हा विभाग आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काय काय आहे तर बघा, अलंकार आहे, समास आहे, वाक्यप्रचार, तर यांसारख्या विषयांवरती तुम्हाला प्रश्न जे आहेत ते विचारले जातात। आणि 5वा जो प्रश्न आहे तोही 5वा विभाग आहे तुमचा उपयोजित लेखन, म्हणजे पत्रलेखन असेल, बातमी असेल, जाहिरात असेल, तर या अशा विषयांवरती भर दिलेला असतो आणि महत्त्वाचे निबंधही। ओके, तर हा तुमचा 5वा विभाग असतात। एकूण 5 विभाग आहेत। त्याच्यानंतर बाळांनो, आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 80 म्हणजे 80 पैकी 80 गुण घ्यायचे आहेत मराठीमध्ये। तर तुम्हाला काय काय करावं लागेल आणि कोणत्या कोणत्या गोष्टींवरती तुम्ही लक्ष ठेवणार आहात हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, 80 पैकी 80 गुण मिळवायचे, तर ह्या मी जे सांगते 5 गोष्टी व्यवस्थित ऐका। तर पहिला बघा त्याच्यात काय आहे, तर व्याकरणावरती प्रभुत्व असलं पाहिजे। व्याकरणावरती एवढं प्रभुत्व असलं पाहिजे की तुम्हाला 16 पैकी 16 गुण मिळाले पाहिजेत। तिथे तुमचे मार्क्स जाण्याचे चान्सेस नसतात। म्हणजे जसं की बघा, व्याकरण हा असा भाग आहे की तिथे थोडंसं काहीतरी झालं असेल तर मार्क्स जाणार नाहीत तुमचे। म्हणजेच व्याकरण व्यवस्थित असलं पाहिजे। म्हणजे त्याच्यामध्ये बघा, वाक्यप्रचार आहे, अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे। नंतर शब्दसंपत्ती, म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द तुम्हाला माहिती पाहिजेत। नंतर लेखन, त्याच्यातलंच आहे लेखन नियम, अचूक शब्द ओळखणे तो कोणता आहे, म्हणजे शुद्ध लेखन कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे। त्याच्यानंतर दुसरा आहे बघा, स्वमत आणि रसग्रहण। स्वमतामध्ये जेव्हा तुम्ही स्वमत मांडत असतात तेव्हा पाठाचे, म्हणजे तुम्हाला ज्या पाठातील स्वमत मांडायचं आहे त्या पाठाचं नाव आणि त्या लेखकाचं नाव हे तुम्ही सुरुवातीला लिहा, म्हणजेच प्रभावी लेखन होतं आणि परीक्षक जो आहे त्यालाही तुमचं जे लिहिलेलं आहे ते व्यवस्थित आवडतं। त्याच्यानंतर दुसरं रसग्रहण आहे, त्यातलं व्यवस्थित, म्हणजेच व्यवस्थित कविता वाचायची आहे आणि त्या कवितेमध्ये
कशाविषयी बोललंय, म्हणजे मध्यवर्गीय कल्पना काय आहे कवींची हे तुम्हाला समजून घेऊन ती स्पष्ट करायचं आहे. तिसरं आहे बाळांनो उपयोजित लेखन. उपयोजित लेखन म्हणजे पत्रलेखन असेल, पत्रलेखन, जाहिरात लेखन आणि निबंध याच्यावरती व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आणि पत्रलेखन म्हणजे आता ईमेल फॉर्मॅटमध्ये पत्र लिहिणे बंधनकारक आहे आणि सर्व जे काही तुम्ही लिहिणार आहात ते डाव्या बाजूने सुरू करायचं आहे. ठीक आहे. नंतर जाहिरात लेखनामध्ये बघा बाळांनो, आकर्षक आणि संपर्क माहिती हे व्यवस्थित लिहायचं आहे. पेन्सिलच्या ऐवजी पेनाचा उपयोग इथे करायचा आहे. निबंध, निबंधाची सुरुवात ही कुठल्या तरी एका कवितेने किंवा सुविचाराने करा, म्हणजेच निबंध आहे तो तुमचा प्रभावी होईल. आणि ह्या निबंधामध्ये एकूण बघा किमान 3 ते 4 इतके पॅसेज तर असलेच पाहिजेत. नंतरचा पुढचा पॉईंट आहे तुमचं तो आहे शुद्ध लेखन आणि अक्षर. तर ह्याला खूप महत्त्व आहे. जसं की आपल्या सायन्स मॅथ्समध्ये अक्षराला मार्क नसतात, पण मराठीच्या पेपरमध्ये आपल्या अक्षराला मार्क असतात. आणि शुद्ध लेखन म्हणजे जे काही आहे बघा, मराठीत काना, मात्रा, वेलांटी चुका झाल्यास गुण कापले जातात. त्यामुळे ऱ्हस्व व दीर्घकडे लक्ष द्यायचं आहे. अक्षर स्वच्छ काढायचं आहे, खाडाखोड करायची नाही. आणि खाडाखोड झाली तरी एकच छोटी रेष त्याच्यावरती मारायची आहे, गिरगुटा करायचं नाही आहे. नंतर पुढचं आहे वेळेचे नियोजन. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की वेळेचे नियोजन हे झालेच पाहिजे तुमचे. बघा 80 गुणांचा पेपर असतो, 3 तास असतात, पण त्या 3 तासामध्ये 80 गुणांचा पेपर लिहिणे थोडंसं कठीणच आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुमची जी लिहिण्याचा जो स्पीड आहे तो थोडासा वाढवावा लागेल, तरच तुम्ही मराठीचा पेपर पूर्ण लिहू शकता 3 तासामध्ये. पण तरी पण बाळांनो मी सांगते तुम्हाला की तुम्ही कसं नियोजन कराल, कुठल्या विभागाला किती वेळ द्याल, म्हणजेच तुमचा 3 तासामध्ये पेपर कव्हर होईल हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा उतारे सोडवण्यासाठी 45 ते 50 मिनटं घालवायचे. त्याच्यानंतर व्याकरणासाठी 15 ते 20 मिनटं द्यायचे. लेखन कौशल्य 1 तासामध्ये झालं पाहिजे. आणि उरलेले 15 लेखन कौशल्य म्हणजेच पत्रलेखन, निबंध वगैरे आहे हे सगळं 1 तासामध्ये उरकायचं आहे. आणि उरलेले 15 मिनटं पेपर चेक करायचा आहे, पेपर तपासायचा आहे की तुम्ही व्यवस्थित लिहिलं आहे की नाही. आता तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे बाळांनो की तुम्हाला टॉपर बनायचं आहे. तर त्याच्यासाठी एक गुपित आहे. तर काय करायचं बघा, अधोरेखित करणे, जे महत्त्वाचे शब्द असतील त्यांना अंडरलाईन करायचं, खाली पेन्सिलने अंडरलाईन करायचं आहे. परिच्छेद म्हणजेच जर प्रत्येक नवीन मुद्दा मांडायचा असेल तेव्हा तिथं परिच्छेद सोडायचा. दुसरं विरामचिन्हे द्यायची आहेत. आणि नमुना सराव, गेल्या वर्षीचे किमान 2 ते 3 पेपर तुम्ही जर सोडवलेत तर तुम्हाला मराठीचा पेपर हा खूप व्यवस्थित लिहिता येणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. आणि पेपर कसा गेला तुमचा तो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हेही सांगा की तुम्हाला ही जी मी माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्हाला कशी वाटली, म्हणजे तुमच्या उपयोगाची आहे का